माडग्या मेंढीला जीआय मानांकन मिळाले, याकडे तुम्ही कसं बघताय? गेल्या 7 वर्षापासून वेगवेगळ्या संस्था, त्याचबरोबर शीप ब्रीडर असोसिएशन, त्याचबरोबर विविध लोकप्रतिनिधी आपापल्या माध्यमातून या माडग्याळ मेंढीला जीआय मानांकन मिळावं किंवा भौगोलिक स्थान मिळावं या अनुषंगानं प्रयत्न करत होते. आणि काल 2 दिवसापूर्वी आपलं जे ICAR जी प्राधिकरण आहे, इंडियन काउन्सिल ॲग्रिकल्चर रिसर्च सेंटर, त्याच्या माध्यमातून एक जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिक ज्या मेंढ्यांच्या किंवा वेगवेगळ्या पशूंच्या ज्या काही जाती आहेत त्याला मान्यता देणारे एक केंद्र आहे करकसाळ या ठिकाणी. तिथून माडग्याळ या मेंढीच्या प्रजातीला एक स्वतंत्र माडग्याळ जात म्हणून भौगोलिक मानांकन मिळालं. आता ही जी मेंढीची प्रजात आहे ही प्रामुख्याने सांगली, सातारा, सोलापूर आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यामध्ये आढळून येते. या मेंढीपासून जो मेंढपाळ आहे, पशुपालक आहे, त्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळते, जे की आपली जी महाराष्ट्रातली पहिली नोंदणीकृत जी मान्यताप्राप्त मेंढी होती, दक्कनी मेंढी, त्या दक्कनी मेंढीच्या तुलनेत या मेंढीची जी रचना आहे किंवा ठेवण आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे. दक्कनी मेंढी अशी होती की त्या मेंढीचं जे पिल्लू आहे, कोकरू आहे, ते कोकरू अगदी वाढायला प्रचंड दिवस जायचे. म्हणजे 3 महिन्यामध्ये जर माडग्याळ मेंढीचं कोकरू मोठं होत असेल तर 4 महिने 5 महिने हे दक्कनी मेंढीच्या कोकराला वाढण्यासाठी लागायचे. म्हणजे त्या तुलनेत आजच्या एकंदरीत लोकसंख्येच्या बाबतीत विचार करायचा झाला तर ही मेंढी मेंढपाळाला परवडणारे आहे. आणि आपण म्हणतो की गरिबाची गाय जसं शेळीला म्हणतो, त्या तुलनेत आज एखाद्या गरिबाचे ATM असं देखील म्हणू शकतो की जे आपले जे बाजार आहेत, जर एखादा मेंढपाळ असेल, त्याच्या घरी काय अडचण आली तर तो कोकरू बाजारात नेऊन विकतो आणि त्यातून त्याचा उदरनिर्वाह भागवतो. त्याच धर्तीवर दक्कनी मेंढीचं कोकरू वाढायला प्रचंड वेळ लागायचा. आणि ही जी मेंढी आहे, माडग्याळ मेंढी, ही गोरगरिबांना परवडणारी आहे. हिच्या जी कोकरं आहे ती लवकर वाढते आणि म्हणजे शेतकऱ्याला, मेंढपाळाला त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. या मेंढीची रोग प्रतिकारक क्षमता फार कमी आहे. दक्कनी मेंढी पावसात तग धरते, तर माडग्याळ मेंढी आहे ती अशा भागामध्ये आहे, जत, कवठेमंकाळ, जे दुष्काळी भाग होते, आटपाडी, माळशिरस, मानखटाव या भागामध्ये ही मेंढी आढळते. आणि कर्नाटक राज्यातील काही जिल्हे आहेत जे दुष्काळी आहेत, जिथं पाण्याचं प्रचंड टंचाई आहे, अशा भागामध्ये ती मेंढी तग धरून राहते. या मेंढीला रोग प्रतिकारक क्षमता फार कमी आहे, अशी ही मेंढी प्रजात आहे. 2018 पासून मेंढपाळ आर्मीच्या माध्यमातून तुम्ही या मागण्या लावून धरल्या, जीआय मानांकनाची मागणी असेल, विशेष अशा तुम्ही परिषदा घेतल्या, मेंढपाळ हक्क परिषदा घेतल्या. या हक्क परिषदामधून तुम्ही हा विषय राज्य लेवलला न्यायचा प्रयत्न केला. नक्की कसा पाठपुरावा केला? 2000 मला वाटते 18-19च्या दरम्यान, कोरोनाच्या अगोदरच्या काळामध्ये किंवा कोरोनाच्या दरम्यान, आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जतमध्ये एक यल्लमा यात्रेनिमित्त शेळ्या मेंढ्याचा बाजार आयोजित केला होता. त्या बाजारामध्ये आम्ही पहिल्यांदा त्यांना भेटलो आणि त्या ठिकाणी जे माडग्याळ मेंढ्यांचे विक्रेते आहे, व्यापारी आणि मेंढपाळ यांच्यामध्ये एक बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये असा विषय झाला की माडग्याळ मेंढीला जीआय मानांकनासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. त्या अगोदरही काही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलं होतं, पण कर्नाटकची मेंढी का महाराष्ट्राची मेंढी या वादामध्ये ती मेंढी अडकली होती. आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून ज्या काही महत्वाच्या आस्थापना आहेत, म्हणजे थोडक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, आम्ही काही ग्रामपंचायतीचे ठराव घेतलेला आहेत की माडग्याळ मेंढीला जीआय मानांकन मिळावं. आमच्या इथं मोठ्या प्रमाणात माडग्याळ मेंढी आहे, परंतु त्या माडग्याळ मेंढीला एक ओळख नाही. आता जर पशुजनगणना झाली मध्यंतरीच्या काळामध्ये, महादेव जानकरांनी जी पशुजनगणना केली, त्यामध्ये या मेंढीला नॉन डिस्क्रिप्ट असं काहीतरी म्हणलं गेलं. म्हणजे त्या मेंढीची मान्यता प्राप्त ओळख नसल्यामुळं त्या मेंढीला अगदी छोट्या, म्हणजे एका रकान्यात अशा टाकलं
की तो रकाना म्हणजे त्या मेंढीची पूर्ण ओळख पुसून गेली. आज सगळ्यात देखणी मेंढी म्हणून ज्या मेंढीकडे बघितलं जातं तिची पूर्ण ओळखच संपली. जर राष्ट्रीय स्तरावर एखादी जनगणना होत असेल किंवा राज्य लेवलला जनगणना होत असेल, सर्वात देखणी मेंढी म्हणून ज्या मेंढीची ओळख असेल तर तिला एका वेगळ्या कॉलममध्ये ठेवलं जाते आणि त्या कॉलमला काहीच महत्व नाही अशा. मग तिथं आमच्या डोक्यात आलं की बाबा ह्या मेंढीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, माडगाळ मेंढीसाठी. आणि मग आम्ही काय केलं, आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेला उपस्थित राहून तिथं देखील आम्ही ठराव घेण्याची विनंती केली आणि तिथं तसा ठराव घेतला. परत काही ग्रामपंचायती आहे, त्या ग्रामपंचायतीला आम्ही ग्रामसभेला उपस्थित राहून तिथं ठराव घेतलं आणि वेगवेगळ्या भागामध्ये आता आम्ही माडगाळला गेलो, माडगाळच्या बाजारामध्ये गेलो. आता त्यावेळेस कसं होतं, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचं दुय्यम बाजारावर जत आणि मग माडगाळ उपबाजारावर असं होतं. मग तिथं जाऊन आम्ही लोकांशी संवाद साधला, तिथल्या काही मेंढपाळांना भेटलो. मग त्यांना महत्व सांगितलं की GI मानांकन मिळालं तर काय होईल. त्यातनं आम्ही तिथं संघटन मजबूत केलं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मायनीला हक्क परिषद घेतली, नांदेडला हक्क परिषद घेतली. आता नांदेडला तर देशी मेंढी आहे, देशी म्हणजे दक्कनी. दक्कनी ही मूळची मेंढी, मातृ मेंढी. त्या मेंढीचे फायदे प्रचंड आहेत, पण आत्ताच्या लोकांना किंवा आत्ताची जी पिढी आहे ती पिढी मेंढी पालन व्यवसायापासून दूर होत चाललेली आहे. आणि त्या लोकांना आता आपण म्हणतो की पहिली मटकी होती ती 5 महिन्याची होती, आता 2.5 महिन्याची आहे. त्या धर्तीवरती दक्कनी मेंढी आहे ती 5 महिन्याची आहे. म्हणजे तिला वाढायला वेळ लागतो आणि ती चांगल्या पद्धतीचं आपल्याला घटक देते. तिचं मटण पण चविष्ट आहे. तर माडगाळ मेंढीचं कसं आहे, संकरित वाण आहे, त्यामुळं आपले 2.5 महिन्याची जशी मटकी आहे त्या पद्धतीचं तिचं आहे. पण त्या मेंढीचं जे कोकरू आहे ते लवकर विकायला येतं आणि शेतकऱ्याला, मेंढपाळाला त्याचा फायदा मिळवून देतो. म्हणजे पशुपालक हा कमी ह्याच्यामध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकतो कमी कालावधीमध्ये. मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही पेट्रोलिझम नावाच्या संस्थेशी जोडला गेला. या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही मेंढपाळांचं स्थलांतर या विषयावरती सुद्धा काम केलं. तुम्हाला या GI मानांकनासाठी या पेट्रोलिझम संस्थेचा काय फायदा झाला का? पाठपुरावा केला तुम्ही त्यांच्या माध्यमातून? सेंटर फॉर पेस्ट्रोलिझम ही म्हणजे मला वाटते भारतातली सर्वात मोठी संस्था आहे आणि ती पशुपालकांच्या स्थलांतरणावर, त्याचबरोबर पशुपालकांचं जे दूध आहे, दूधजन्य पदार्थ त्याच्यावरती काम करते. त्याचबरोबर लोकर, वेगवेगळी कातडी वगैरे याच्यावरती काम करते. त्या संस्थेला आम्ही मध्ये जॉईन झालो आणि त्या संस्थेनं आम्हाला सांगितलं इथल्या मेंढपाळांच्या काय समस्या आहेत. मग आम्ही पहिली मागणी त्यांच्याकडे केली की आमची जी माडगाळ प्रजात आहे तिला मानांकन मिळावं. ज्यावेळेस ती मागणी आम्ही तिथे केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हरियाणामध्ये करकसाळला त्याचं पेटेंट रजिस्ट्रेशनचं जे ऑफिस आहे तिथं तुम्ही ते ऍप्लिकेशन करा. पण ते ऍप्लिकेशन आम्ही करून चालत नाही, तर ते करायला लागते पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन. पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासनला 2018 सालीच एक प्रस्ताव गेला होता, तो वादात अडकला होता. महाराष्ट्राची मेंढी की कर्नाटकाची मेंढी. आज देखील जुनी लोक सांगतात की ह्या मेंढी पहिल्यांदा आढळून आली मध्यप्पा सावकर त्याच्या वाड्यामध्ये, तो इंडीच आहे. आणि इंडी मला वाटते जत आणि कर्नाटकच्या बॉर्डरला आहे. पण ती मेंढीची जी प्रजात आहे ती माडगाळच्या बाजारामध्ये आढळली की बाबा असा एक वेगळा म्हणजे एक वेगळी जात किंवा एक वेगळी मेंढी तिथं दिसून आली. मग तिथून ती सुरुवात झाली. पण नेमकी महाराष्ट्राची, कर्नाटकाची, तिला माडगाळ म्हणायचं का माहुली म्हणायचं असा वाद निर्माण झाला. कर्नाटकचं मत होतं की माहुली म्हणा त्या मेंढीला, आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं मत होतं की माडगाळमध्ये ती आढळून आल्या, माडगाळ परिसरातली ती मेंढी आहे. आणि सर्रास मेंढ्या तुम्ही बघितलं तर कर्नाटकच्या ह्या पावसाळ्यामध्ये आपल्या परिसरात येतात, दुष्काळी भागात. मग त्यामुळे ती तिथं आढळून यायची. मग ते वादात अडकली होती. मग ती 18ला काय ते शक्य झालं नाही. नंतर परत त्याच्यावरती बरेचसे हे झाले. मला वाटते त्यावेळेस सुनील केदार पशुसंवर्धन मंत्री होते, विक्रमसिंह सावंतांनी देखील प्रयत्न केलं. त्यांनी नुसता म्हणजे बुष्ट दिला, पण ते पुढं तशीच रखडली गेली. म्हणजे त्यांचं सरकार गेल्यानंतर ते तसंच प्रलंबित होतं. आणि आपण जे 2024-25ला आता जी मायनीमध्ये हक्क परिषद घेतली, त्या हक्क परिषदेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर त्या कार्यक्रमाला आले होते. त्यांना आपण सांगितले की ती मागणी लावून धरायला लागते आणि GI मानांकन मिळालं पाहिजे. त्यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आणि गेल्या 2 दिवसापूर्वी मानांकन मिळालं. माडगाळला GI मानांकन मिळालेले, जॉग्राफिकल इंडिकेशन. तर आता महाराष्ट्र शासन एक संवर्धन म्हणून काय काय या मेंढपाळांना, माडगाळ मेंढी संवर्धन करणारे जे पशुपालक मेंढपाळ आहेत यांना काय काय सोयी देणार आहे, सुविधा काय काय?
आता याच्यासाठी जे आपण म्हणतो ना मेंढी नर म्हणजे ब्रीडिंगसाठी प्रोत्साहन देणार आणि सर्वाधिक म्हटलं तर हे माडगाळ मेंढीचा प्रचार प्रसार करण्यासाठी निधीची तरतूद करता येणार. जर या मेंढीची मान्यता प्राप्त ओळखच नव्हती तर ती माडगाळ म्हणून आपण म्हणतो माडगाळ, पण आपल्या बाहेरचे जे जिल्हे आहेत ते काय म्हणणार त्याला? आपण प्रचलित नाव माडगाळ म्हणतोय म्हणूनच, पण राज्य शासनाकडे त्याची एक नोंद नव्हती, एक रेकॉर्ड नव्हतं, त्यामुळे ते त्यासाठी निधी धरू शकत नव्हते. त्यासाठी प्रदर्शन, आज माडगाळ मेंढीची किंमत आटपाडीच्या बाजारामध्ये 1.5 कोटी रुपयाला मोदी मेंढा अशी चर्चा झाली सगळीकडे. ज्यावेळेस ही चर्चा झाली त्यावेळेस राज्यातली लोक हसली. का हसली? तर त्या मेंढीचं महत्वच त्यांना माहित नव्हतं. म्हणजे त्या मेंढीचं मटण 1 लाख रुपये किलो आहे का, अशी चेष्टा त्या बकरीत झाली. ही का झाली? तर ह्या मेंढीला GI मानांकन नव्हतं. आज त्या मेंढीची गुणवत्ता काय आहे की तिच्या लोकरीचा दर महाग नाही, त्या मेंढीचं मटण महाग नाही, पण त्या मेंढीला एक देखणं पण आहे वेगळ्या पद्धतीचं. जी की मेंढी अख्ख्या जगामध्ये सगळ्यात देखणी मेंढी कुठली असेल तर हे आपल्या मानदेशामध्ये आणि कर्नाटकच्या काही जिल्ह्यामध्ये आढळून येणारी माडगाळ मेंढी. पण हिला GI मानांकन नव्हतं, त्यामुळं शासन त्याचा शो आयोजित करू शकत नव्हतं, कारण त्याची निधीची तरतूद करता येत नव्हती. बऱ्याचशा टेक्निकल बाबीमध्ये फसवत होतं. पण ज्या काही आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा जतचे जे दुय्यम बाजार आवार असेल किंवा जी काय आता परिसरातले जे कृषी उत्पन्न ते त्यांच्या लेवलला एक छोटं मोठं प्रोग्राम आयोजित करत होतं आणि त्यातनं त्या माडगाळ मेंढीला प्रोत्साहन देत होतं. पण आता ही GI मानांकन मिळालं तर केंद्र सरकार देखील या मेंढीसाठी विशेष तरतूद करू शकतं. राष्ट्रीय लेवलला, राज्य लेवलला किंवा जागतिक लेवलला हे जे मेंढी नर आहेत हे मेंढी नर पुरवून चांगल्या पद्धतीच्या मेंढ्या किंवा मेंढपाळ व्यवसायाला चालना मिळू शकते, असं सरकार यासाठी प्रयत्न करू शकते. मेंढपाळ आर्मी कार्याध्यक्ष म्हणून तुमचे GI मानांकनासाठी विशेष असे प्रयत्न झाले, पाठपुरावा केला तुम्ही प्रतिनिधींच्या माध्यमातून. आता तुमची भूमिका काय राहणार आहे संवर्धनासाठी किंवा मेंढपाळांना तुम्हाला काय सांगायचं? मेंढपाळांना आम्हाला एकच सांगायचं आहे की बाबा मेंढपाळांनी दक्कनी मेंढीचं महत्व कमी करू नये. दक्कनी मेंढी ही मातृमेंढी आहे, त्या मेंढीपासून आपल्याला लोकर मिळते. आता माडगाळ मेंढीच्या तुलनेत त्या मेंढीचं महत्व मोठं आहे, पण आत्ताच्या काळानुसार आता लोकसंख्या वाढली त्यामुळे प्रत्येकाला मटण म्हणजे लागते. मटण पुरवायचं म्हटलं तर आता दक्कनी मेंढी लवकर होणार, म्हणजे आपण म्हणतो सगुणा चिकन त्या धर्तीवरती ही आहे. पण आपली मूळची मातृमेंढी दक्कनी मेंढी आहे, देशी मेंढी आहे, तिला जतन करणं देखील गरजेचं आहे. आणि माडगाळ मेंढी ही काही भागामध्ये आढळून येते, तिला रोग प्रतिकारक क्षमता फार कमी आहे. आज जर तुम्ही बघितलं आटपाडीमध्ये तर काही ठराविक लोकांच्या मध्येच प्लस मधली माडगाळ मेंढी आढळून येते. त्याचं कारण एकच आहे की तिला रोग प्रतिकारक क्षमता कमी आहे, त्यामुळे ती जास्त म्हणजे अशा भागामध्ये जिथं पाऊस पडतो तिथे तग धरू शकत नाही अशी ती मेंढी आहे. आणि तिच्यासाठी आता आमची भूमिका एक राहणार आहे की जास्तीत जास्त लोकांनी ह्या व्यवसायाकडे वळण्यासाठी सरकारनं जे काही शो आहेत किंवा जे काही मोठमोठे प्रदर्शन आहेत त्यामध्ये या मेंढीसाठी एक विशेष निधी राखीव करावा जिल्हा नियोजन मधनं. आणि दक्कनी मेंढी जी आहे आपली त्या दक्कनी मेंढीसाठी देखील आता मला वाटतं दक्कनी मेंढी फक्त बाळूमामांच्या मेंढ्यामध्येच ती दक्कनी मेंढी आढळून येते. मला वाटतं ते कोल्हापूर जिल्ह्यातले बुदरगड जे ट्रस्ट आहे श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्ट, त्या ट्रस्टकडून त्या सगळ्या मेंढ्या घेऊन सरकारनं त्यासाठी एक विशेष म्हणजे मेंढेनर घेऊन त्यासाठी एक ब्रीडिंगसाठी एक असोसिएशन स्थापन करून सर्व जे आपले दवाखाने आहेत त्या दवाखान्यामार्फत मोफत त्या दक्कनी मेंढी सिमेंस पुरवावं, जेणेकरून दक्कनी मेंढीच्या जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यासाठी चालना मिळेल. आणि माडगाळ मेंढीचं म्हणाल तर आज जो कोणी मेंढपाळ आहे तो प्रथम माडगाळ मेंढीकडे वळतोय. का तर आत्ताच्या कमी खर्चामध्ये कमी म्हणजे वेळेमध्ये जास्त उत्पन्न देणारी मेंढी म्हणून माडगाळकडे बघितली जाते. दक्कनी मेंढीच्या या तुलनेत ही मेंढी चांगल्या पद्धतीची आपल्या भागामध्ये चालू शकते.